नमस्कार. लिसन अँड लर्न लॉ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या 14व्या एपिसोडमध्ये आपण संविधानामधील आर्टिकल 17 ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी या संदर्भात सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. आपल्या समाजामध्ये पूर्वापार चालत आलेली जी अनटचेबिलिटी आहे, जी अस्पृश्यता आहे, त्याला नष्ट करणारा, त्याला ॲबॉलिश करणारा असा हा महत्त्वाचा फंडामेंटल राईट आहे. आर्टिकल 17 ऑफ द Indian Constitution helps to untouchability against lower caste. This article is crucial to establish inequality in the Indian society. भारतीय समाजात समता आणि समानता प्रस्थापित करण्यासाठी हा आर्टिकल अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आर्टिकल 17 prohibits and criminalizes such activities and practices of untouchability. Untouchability is a criminal offense under this article. It ensures social fairness by eradicating untouchability. Living with honor and respect sustains a man's dignity. अशा प्रकारची अस्पृश्यता निर्मूलन करून सामाजिक निष्पक्षता सुनिश्चित करणं, ज्याद्वारे सन्मानाने जगता येईल आणि माणसाची प्रतिष्ठा, डिग्निटी टिकवून ठेवली जाईल, हा या आर्टिकलचा उद्देश आहे. पूर्वापार चालत आलेल्या या अनटचेबिलिटी म्हणजेच अस्पृश्यतेला समाजातून हद्दपार करण्यासाठी या स्पेसिफिक फंडामेंटल राईटचा संविधानामध्ये समावेश करण्यात आला आणि त्याच्या तरतुदी काय आहेत, त्याच्याशी संबंधित केस लॉज काय आहेत ते आपण आजच्या एपिसोडमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. आर्टिकल 17 ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी वाचूयात. आर्टिकल 17 Untouchability is abolished and its practice in any form is forbidden. The enforcement of any disability arising out of untouchability shall be an offense punishable in accordance with law. आता मराठीत वाचूया. आर्टिकल 17 अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आलेलं आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणं हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध आहे. आता सोप्या शब्दात पाहूयात. आर्टिकल 17 ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी मुख्यत्वे काय सांगतो ते. या आर्टिकलमध्ये प्रामुख्याने दोन बाबी सांगितलेल्या आहेत. पहिली बाब अशी की अनटचेबिलिटी इज ॲबॉलिश्ड अँड इट्स प्रॅक्टिस इन एनी फॉर्म इज फॉरबिडन. म्हणजेच अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे आणि अशा कोणत्याही अस्पृश्यतेची प्रथा, प्रॅक्टिस, याचं आचरण निषिद्ध करण्यात आलेलं आहे, फॉरबिड करण्यात आलेलं आहे. म्हणजेच तुम्ही कोणत्याही स्वरूपात अस्पृश्यतेचं आचरण करू शकत नाही किंवा अस्पृश्यता पसरवू शकत नाही. दुसरी बाब अशी सांगितली आहे की द एन्फोर्समेंट ऑफ एनी डिसॅबिलिटी अरायझिंग आउट ऑफ अनटचेबिलिटी शॅल बी अन ऑफेन्स पनिशेबल इन अकॉर्डन्स विथ लॉ. याचा अर्थ अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही डिसॅबिलिटी, निसमर्थता लादणं हा कायद्यानुसार शिक्षेस पात्र असा गुन्हा आहे, अपराध आहे. आता पाहूयात हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ अनटचेबिलिटी. यासाठी आपल्याला भारताच्या इतिहासाची पानं चाळावी लागतील. आपण आपला प्राचीन इतिहास पाहिला तर आपल्या सर्वांनी वर्ण व्यवस्थेबद्दल वाचलं असेल, ज्यामध्ये प्रामुख्याने 4 वर्ण आहेत: क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण आणि शूद्र. या 4 वर्णापैकी सर्वात खालचा वर्ण आहे शूद्र. हे 4 वर्ण व्यवसायाच्या आधारावर निर्माण झाल्याचं दिसून येतं. त्यातूनच पुढे जाती व्यवस्थेचा उगम झाल्याचंही दिसून येतं. त्यामुळे बेसिकली कास्ट सिस्टीम ही प्रोफेशनच्या, व्यवसायाच्या आधारावर बनल्याचं तुम्हाला दिसून येतं. याचं उदाहरण जर बघितलं तर सोनार, लोहार, धोबी, चांबार, धनगर, हरिजन इत्यादी जाती व्यवसायाच्या आधारावर बनल्याचं आपल्याला दिसून येतं. हे जे पारंपरिक व्यवसाय होते, प्रोफेशन्स होते, कालांतराने त्याला जातीचं म्हणजेच कास्टचं रूप प्राप्त झालं. या ज्या काही लोअर कास्ट होत्या त्यांच्या विरुद्ध समाजामध्ये अनटचेबिलिटीची प्रॅक्टिस, अस्पृश्यतेचं आचरण केलं जात होतं. अशा लोअर कास्टमधील लोकांना समाजाद्वारे वाळीत टाकलं जात होतं, ज्यामध्ये काही अशी कामं होती की निर्माल्य उचलणं, मल उचलणं, साफसफाई करणं, मृत जनावरांना डिस्पोज ऑफ करणं. असे काम करणारे ज्या काही कास्ट किंवा जाती होत्या त्यांना आपल्या पूर्वजांनी अस्पृश्य, अछूत म्हणायला सुरुवात केली. त्यांना मंदिरात प्रवेश निषिद्ध होता, त्यांना पाणवठे बंद करण्यात आले होते. एवढंच काय
तर ते गेलेल्या रस्त्यावरून जाणंही टाळलं जात होतं किंवा त्यांच्या पाठीमागे झाडू वगैरे बांधून रस्ते झाडून घेतले जात होते. अशा प्रकारचे अस्पृश्यतेच्या महाभयानक प्रथा आचरण समाजात सुरू होतं. अशी ही क्रूर प्रथा एन्शियंट एरामध्ये चालू होती आणि ती मेडियल एरामध्येही चालू होती. त्यानंतर भारतामध्ये ब्रिटिशर्स आल्यानंतर त्यांनी काही प्रमाणात अस्पृश्यता निवारणाकामी प्रयत्न केले, परंतु त्याविरुद्ध लोकांचा प्रतिरोधच जास्त झाला. अशा परिस्थितीमध्ये संविधानाची निर्मिती करत असताना अशा कुप्रथांना नष्ट करण्यासाठी संविधान निर्मात्यांनी आर्टिकल 17 आणला, ज्याद्वारे अनटचॅबिलिटीला ॲबॉलिश करण्याकामी प्रयत्न केले गेले. आणि ॲबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी हा एक फंडामेंटल राईट नागरिकांना दिला गेला, ज्याद्वारे असं सांगितलं गेलं की कोणताही व्यक्ती भारतामध्ये अनटचॅबिलिटी अस्पृश्यता परफॉर्म करणार नाही, कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध अस्पृश्यतेचं आचरण करता येणार नाही आणि जर असं केलं गेलं तर तो एक गुन्हा असेल. थोडक्यात ही होती आर्टिकल 17 संविधानामध्ये आणण्यामागची पार्श्वभूमी. आता ही अस्पृश्यता काय आहे ते पाहूयात. अस्पृश्यतेची व्याख्या कोठेही दिली गेलेली नाही, ना संविधानामध्ये ना कोणत्याही कायद्यामध्ये. बेसिकली आपल्याला जर अस्पृश्यतेबद्दल बोलायचं झालं तर ही एक सामाजिक कुप्रथा आहे, सोशल इल प्रॅक्टिस आहे. इथे एका जातीचे लोक दुसऱ्या जातीच्या लोकांना तुच्छतेने पाहतात आणि इतर जातीच्या लोकांशी भेदभाव केला जातो. अशा खालच्या जातीमधील लोकांना लांबून भेटणं, त्यांच्याबरोबर बसणं किंवा त्यांच्याबरोबर कोणतेही संबंध प्रस्थापित करणं टाळलं जात होतं. आपण आत्ताच पाहिलं की कशा प्रकारे त्यांना तुच्छ वागणूक दिली जात होती. दुर्दैवाने आपल्या देशात अशा वाईट सामाजिक प्रथा, इल प्रॅक्टिसेस अस्तित्वात होत्या आणि अशा वाईट कुप्रथांना या आर्टिकल 17 द्वारे रद्द करण्याचा प्रयत्न केला गेला, ॲबॉलिश करण्याचा प्रयत्न केला गेला. आता पाहूयात आर्टिकल 17शी संबंधित एक महत्वपूर्ण केस लॉ, देवराज वर्सेस पद्मन्ना. देवराज वर्सेस पद्मन्ना या प्रकरणामध्ये अनटचॅबिलिटी, अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या करण्यात आली होती. इट वॉज स्टेटेड दॅट अनटचॅबिलिटी ऑफेन्सेस ऍक्ट 1955 fails to define the word untouchability. The court observed that untouchability under Article 17 of Constitution should not be taken in the literal sense but should be understood as a practice that has prevailed and developed in India. न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं की घटनेच्या कलम 17 अंतर्गत अस्पृश्यता हा लिटरल सेन्स मध्ये घेऊ नये, तर ती भारतामध्ये प्रचलित आणि विकसित झालेली प्रथा म्हणून समजली पाहिजे. The framers of Constitution had clearly indicated untouchability as a practice that developed हिस्टॉरिकली अँड इन धिस कंट्री. या देशात अस्पृश्यतेचं अस्तित्व आणि प्रथा आणि गेल्या काही दशकांमध्ये तिच्या निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न या सर्व सामान्य ज्ञानाच्या बाबी आहेत आणि त्याची न्यायालयीन दखल घेतली जाऊ शकते. Article 17 of the Constitution, which was intended to abolish the practice of untouchability, fails to define untouchability. यानंतर पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राइट्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस आपण पाहूयात. In this case, the Supreme Court held that whenever a fundamental right contained in Article 17, 23 or 24 was being violated by a private individual, it would be a constitutional obligation of the state to take necessary steps to interdict such violation and ensure that such a person should respect the right. Merely because the aggrieved person could himself protect or enforce his invaded fundamental rights did not absolve the state from its constitutional obligation. Article 35, you read with Article 17, conferred on the Parliament power to make laws prescribed in punishment for practicing untouchability. संसदेने 1955 मध्ये द अनटचॅबिलिटी ऑफेन्सेस ऍक्ट 1955 अस्तित्वात आणला. इन 1976 it was made more stringent and was renamed Protection of Civil Rights Act 1955. It defines civil rights as any right occurring to a person by any place of public worship or from worshipping or denying access to any shop, public restaurants, hotels, places of public entertainment, or refusing to admit persons or to hospitals and refusing to sell goods
or render services to any person. Also, insulting a member of scheduled caste on ground of untouchability or preaching untouchability or justifying it on historical, philosophical, religious or other grounds is a crime. Further, to prevent the commission of offences of atrocities against the members of scheduled caste and scheduled tribes, the parliament also enacted the Scheduled Caste and Scheduled Tribes Prevention of Atrocities Act 1989. या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब्स प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट 1989 या कायद्यांतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी आणि अशा गुन्ह्यातील पीडितांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी विशेष न्यायालयांची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली. हिंदू, एससी किंवा एसटी ज्यांनी दुसऱ्या धर्मात धर्मांतर केलं होतं त्यांच्यावर अत्याचार केला गेला असेल, इफ द विक्टिम इज स्टील सफरिंग फ्रॉम सोशल डिसॅबिलिटी, तर या कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते. आता पाहूयात स्टेट ऑफ कर्नाटका वर्सेस आप्पा बाळू इंगळे या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं ते. The Supreme Court, expressing its concern on the continuance of the practice of untouchability, held that it was an indirect form of slavery and only extension of caste system. अशा प्रकारे भारतीय संविधानामधील आर्टिकल 17 ही एक महत्त्वाची तरतूद आहे ज्याचा उद्देश अस्पृश्यता नष्ट करणं आणि सर्व नागरिकांना समान हक्क सुनिश्चित करणं हा आहे. तथापि या आर्टिकलची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अनेक आव्हानं आहेत. अंमलबजावणीचा अभाव, खोलवर रुजलेले सामाजिक पूर्वग्रह, जातीवर आधारित राजकारण, जागरूकतेचा अभाव आणि अपुरा कायदेशीर आधार ही काही महत्त्वाची आव्हाने आहेत ज्यांच्यावर मात करणं आवश्यक आहे. या आव्हानांना सामोरं जाऊन एक असा समाज निर्माण करण्यासाठी कार्य करणं आवश्यक आहे ज्या समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्यांची जात किंवा सामाजिक स्थिती विचारात न घेता सन्मानाने आणि आदराने वागवलं जाईल. तरच आपण खऱ्या अर्थाने न्याय आणि न्यायाधारित समाजाचं ध्येय साध्य करू शकतो. आणि याच उद्देशाने आर्टिकल 17चा समावेश भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस इम्पॉर्टंट आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या पुढील एपिसोड 15 मध्ये आपण संविधानातील पार्ट 3 फंडामेंटल राईट्स अंतर्गत राईट टू इक्वॅलिटी मधील आर्टिकल 18 एबॉलिशन ऑफ टायटल्स या संदर्भात सविस्तरपणे माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेही अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. लेट बी रेडी फॉर वॉचिंग एपिसोड नंबर 15 ऑफ स्पेशल लॉ सिरीज संविधान द सोल ऑफ इंडिया. पुढील सर्व एपिसोड पाहण्यासाठी लिसन अँड लर्न लॉ या आमच्या यूट्यूब चॅनल सोबत कनेक्ट रहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल लिसन अँड लर्न लॉ. थँक यू.